अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 9 वितरित केले पाहिजे। असं होतंय का? आपण 2 लक्षवेधी पुढे गेलो असं अध्यक्ष महोदय, नाही होत। लक्षवेधी क्रमांक 9 अध्यक्ष महोदय, श्रीरामपूर बेलापूर नेवासा शेवगाव परळी हा व्यापारी आणि नागरिकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असणारा रेल्वे मार्ग होणे कामी स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये तत्कालीन ब्रिटिश सरकारनं श्रीरामपूर बेलापूर ते सभागृहाच्या रीतभात जाणून घ्या पहिला। सभागृहामध्ये काय रीत असते, सभागृहाची काय परंपरा असते ते आपण समजा। अध्यक्ष महोदय, जरा संरक्षण द्या, कोणची पद्धत आहे? अशा नाही जिद्दीने आम्ही दुसरे सदस्य बोलत असताना अजिबात मी आता ताकीद देतोय, तुम्ही आपण बसा। स्पेशल वेळ द्या, नंतर पुढे 2 तास। चला बसा। अध्यक्ष महोदय, बघा आता हो, आम्हाला डिस्टर्ब करू नका तुम्ही। आमच्या लक्षवेधीमध्ये व्यत्यय कोणी आणू नये। चला अध्यक्ष महोदय, नाही असं नाही होत ना, आपण मागे नाही जात। चला चला आपण बोला। अध्यक्ष महोदय, श्रीरामपूर अध्यक्ष महोदय, लक्षवेधी पुढे गेलो। अध्यक्ष महोदय, हे कोणती पद्धत आहे? आम्हाला डिस्टर्ब करतात काय? चला, अरे माणूस बोलत असताना बरोबर नाहीये। 4 वेळा सिनियर सदस्य बोलतात। अध्यक्षांच्या समोर हातवारे करू शकत नाही आपण, बिलकुल हातवारे नाही करू शकत अध्यक्षांसमोर। अध्यक्ष महोदय, हे चुकीच्या बिलकुल पद्धतीने नाही। चला बोला आपण। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, चला अध्यक्ष महोदय, चला पुढे गेलोय। चला अध्यक्ष महोदय, श्रीरामपूर बेलापूर नेवासा शेवगाव बिलकुल देत नाही। परळी हा व्यापारी आणि नागरिकांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा असणारा रेल्वे मार्ग आहे। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये वरिष्ठ आहोत नितीन राऊत महोदय, आपल्याला परंपरा माहिती आहे सभागृहाच्या। आपण अमित आपल्याला माहिती आहे, होत नाही। चला अरे खाली सिनियर सदस्य आहे तुम्ही। चला आपण विचारा। अध्यक्ष महोदय, हे काय बरोबर माझी नाही। विनंती आहे की यांना खाली बसायचं, तुम्ही आदेश करा। अध्यक्ष महोदय, 15 दिवसापासून लक्षवेधी पुकारले, आज नंबर आला, डिस्टर्ब करायचं काय कारण आहे यांचं? अध्यक्ष महोदय, रेल्वे श्रीरामपूर बेलापूर नेवासा शेवगाव परळी हा व्यापारी आणि नागरिकांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा असणारा रेल्वे मार्ग आहे। अध्यक्ष महोदय, तत्कालीन ब्रिटिश सरकारनं हा रेल्वे मार्ग परळी रेल्वे मार्ग मंजूर केला होता। 104 वर्षापासूनचा प्रलंबित हा रेल्वे मार्ग आहे अध्यक्ष महोदय। आणि अध्यक्ष महोदय, यासाठी 368 हेक्टर क्षेत्र भूसंपादन करण्यात आले होते। या मार्गासाठी केलेला भराव अध्यक्ष महोदय आज देखील सुस्थितीत आहे। अध्यक्ष महोदय, सन 2017 मध्ये या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण व्हावे यासाठी नेवासा तालुक्यातील कुकाना या गावामध्ये उपोषण झालं होतं आणि तत्कालीन मुख्यमंत्री आणि आजचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी याची दखल घेत व्यक्तिशः लक्ष घालू असं केंद्र सरकारकडे शिफारस करू असं सांगितलं होतं अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, 2019 मध्ये या रेल्वे मार्गासाठी येणाऱ्या खर्चाची 50% खर्च राज्य शासन करेल असा प्रस्ताव देखील तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र सरकारकडे दिलं होतं। अध्यक्ष महोदय, माझ्याकडे ते पत्र आहे। अध्यक्ष महोदय, त्यावेळेचे तत्कालीन रेल्वे मंत्री यांना आपल्या सरकारनं 8 मार्च 2019 रोजी हे पत्र लिहिलेलं आहे। त्यामध्ये डिअर पीयूष गोयल, श्रीरामपूर बेलापूर टू परळी रेल्वे रूट वॉज प्लॅन्ड इन द ब्रिटिश period and Ministry of Railways approved the survey of the said project wide item number 42 of Live Book 2016-17। 1 मिनिट अध्यक्ष महोदय, याचा महत्वाचा प्रश्न आहे। यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी याचा स्पष्ट उल्लेख केला होता की I would request to kindly approve priority to Shrirampur Belapur railway to Parli railway project and approved the same
at earliest, बैठक Government घ्यायला of Maharashtra might consider cost sharing to the tune of 50% of the total project cost after receiving the project cost proposal विठ्ठल from लंगे Railway साहेब, आपण Ministry. प्रश्न अध्यक्ष विचारा. महोदय, याच्यातच माझा प्रश्न आहे की अध्यक्ष महोदय, हे पत्र दिल्यानंतर 2018ला, त्यानंतर अध्यक्ष महोदय 2022 यामध्ये रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण करून 2022 मध्ये अवश्य मंजुरीसाठी सर्वेक्षण रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आलं. अध्यक्ष महोदय, मध्य रेल्वेने दिनांक 10/1/24 रोजी एक पत्रक काढून यामध्ये रेल्वे बोर्डाने 26/9/2022 रोजी हा प्रश्न प्रकल्प विचारा, स्थगित तर उत्तर केलेला आहे. मिळेल. अध्यक्ष महोदय, फार महत्वाचं आहे, आंदोलन याच्यावर झालेली आहेत आणि म्हणून त्याचं कारण जे दिलं अध्यक्ष महोदय, रेट ऑफ रिटर्नचे कारण देऊन परळी रेल्वे मार्गाला स्थगिती दिली. माझे अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना विनंती आहे की बेलापूर परळी रेल्वे मार्ग ROR 2.55% देण्यात आला असून राज्य शासनाचा सहभाग 50%, त्याच्यात गृहीत धरला तर 0.87% तोट्यात असल्याचे सांगितले. अध्यक्ष महोदय, या उलट केंद्र सरकारने राज्य शासनाचे अहमदनगर बीड परळी ROR 5.4, बारामती लोणीकांत बिलकुल उत्तर पलटण तुम्हाला नाही मिळणार मग. 3.22 हे असताना देखील अध्यक्ष महोदय आमचा प्रोजेक्ट रद्द केला. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की खरं तर परिवहन मंत्री महोदयांकडे हा प्रश्न गेला कसा, हा प्रश्न आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या अखत्यारीत असावा असं माझं मत चला, आहे. मग आपण परंतु मुख्यमंत्री हजर मंत्री असतील तेव्हा महोदयांनी पाठवू. याचं उत्तर द्यावं अशी मी विनंती करतो. चला ठीक आहे, मग आपल्याला मुख्यमंत्री हव्या, माननीय मुख्यमंत्री असतील तेव्हा उत्तर पाहिजे का? अध्यक्ष महोदय, खरं तर या संदर्भात चर्चा ह्या सभागृहामध्ये झाली होती आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या विषयावर चर्चेच्या अनुषंगानं उत्तरही दिलं होतं. तरी सुद्धा लक्षवेधी सन्माननीय सदस्य विठ्ठल लंगे साहेब यांनी लावलेली आहे आणि त्यामुळे उत्तर देणं खरं तर माझं कर्तव्य आहे. ही वस्तुस्थिती आहे की परिवहन खात्याच्या अंतर्गत हा विषय येत नाही, कारण रेल्वे खात्याचा विषय आहे आणि सन्माननीय माननीय मुख्यमंत्री या संदर्भात रेल्वे खात्याशी पाठपुरावा सुद्धा करतायत. आपणच म्हणालात की ज्यावेळेस उपोषण झालं होतं तर त्यावेळेस म्हणजे 6/12/2017 रोजी जेव्हा उपोषण झालं होतं त्यावेळेस उपोषणकर्ते बाळासाहेब मुरकुटे यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतःचं एक पत्र दिलं आणि उपोषण सोडवण्याची विनंती केली आणि या संदर्भात पाठपुरावा करण्याचं आश्वासन सुद्धा लेखी स्वरूपात दिलं होतं. आणि त्यानंतर 8 मार्च 2019 रोजी या संदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री सन्माननीय पियुष गोयल यांना सुद्धा पत्र लिहून या संदर्भातली सूचना केली होती. राज्याच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प अतिशय महत्वाचा असल्याकारणानं ह्या विषयावर तुम्ही स्वतः लक्ष घालावं असं सुद्धा सांगितलं होतं. अध्यक्ष महोदय, खरं तर राज्यातील ग्रामीण विशेषतः अविकसित भागातील रेल्वे प्रकल्पाला गती मिळावी व हे प्रकल्प जलद गतीने पूर्ण व्हावे यासाठी काही निवडक रेल्वे प्रकल्पांमध्ये हा प्रकल्प खर्चाच्या 40 ते 50% आर्थिक सहभाग नोंदवून ते प्रकल्प पूर्ण करण्याचं राज्य शासनाचं धोरण आहे आणि त्यानुसार राज्य शासन प्रयत्नही करत आहे. अध्यक्ष महोदय, परंतु काही प्रकल्प हे करत असताना रेल्वे खात्याच्या काही अडचणी असतात, राज्य शासनाच्या काही अडचणी असतात आणि त्यामुळे हे प्रकल्प रखडतात. सन्माननीय सदस्यांनी जी सूचना केली ही वस्तुस्थिती आहे की ह्या ग्रामीण भागासाठी या रेल्वेची किंवा या प्रकल्पाची आवश्यकता आहे आणि त्या पद्धतीने त्याला मंजुरी सुद्धा मिळाली होती. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जी सूचना ह्या सभागृहामध्ये केलेली आहे त्या अनुषंगाने निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री त्या संदर्भात बैठक लावून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून या प्रकल्पाला गती कशी मिळेल यासाठी प्रयत्न करतील आणि ह्या सभागृहामध्ये त्यांनी लक्षवेधी दिलेली असल्याकारणानं जे संबंधित आमदार किंवा लोकप्रतिनिधी त्या परिसराचे आहेत त्या सर्वांना आमंत्रित करतील. धन्यवाद. विठ्ठलजी, निधी देण्याची तयारी दर्शवलेली असताना 50% इन्व्हेस्टमेंट करण्याची तयारी तत्कालीन आणि आजचे मुख्यमंत्री महोदयांनी केंद्राला तत्कालीन रेल्वे मंत्री पियुषजी गोयल साहेब यांच्या नावानं दिलेला असताना आणि जर बघितलं ROR जर त्यावेळेचं बघितलं तर दोन्ही मिळून 0.87% हा असताना आपली मंजुरी दिली नाही. परंतु इतर मी जो नामोल्लेख काही रेल्वे मार्गाचा केला त्यांना वाढीव
ROR असताना देखील मंजुरी दिली. हा माझा प्रश्न आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की मुख्यमंत्री महोदय आणि परिवहन मंत्री महोदयांनी लवकरात लवकर याची दखल घेऊन याची बैठक घेऊन अनेक वर्ष चाललेले 10-8 वर्ष चाललेले आंदोलन त्याची तीव्रता आणि जो दळणवळणाचा शिर्डी ते श्री क्षेत्र बालाजी देवस्थान जवळजवळ 500 किलोमीटर अंतर याच्यामध्ये कमी होणार आहे आणि म्हणून माझी राज्य सरकारला विनंती आहे की आपण मुख्यमंत्री महोदयांनी याच्यात लक्ष घालावं. धन्यवाद.